राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 10 ते 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री। 10 दिशा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपसभापती नीलम गोरेंकडून उल्लेख। पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री शिंदेंसह चंद्रकांत दादा पाटलांची, उदय सामंतांची उपस्थिती। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी घेतली राज ठाकरेंची भेट। समितीच्या आजवरच्या कामाची भेटीत चर्चा। 1ली ते 4थी हिंदी सक्तीची न करण्याच्या भूमिकेवर राज ठाकरे ठाम। हातावर मेहंदी लावल्यानं 10 ते 15 विद्यार्थिनींना वर्गात बसू दिलं नाही। मुंबईतल्या चेंबूरच्या सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधली घटना। पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागानं शाळेला बजावली नोटीस। पवईतल्या पोलीस कारवाईत मृत्यू झालेल्या रोहित आर्यच्या प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे निर्देश। पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना। 26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी अबू जुंदाल विरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा। दिल्ली पोलिसांसह परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर। मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणचा वीज दरवाढीचा निर्णय रद्द। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी महावितरणला 4 आठवड्यांची मुदत। आशिया चषकाच्या सामन्यातलं वादग्रस्त वर्तन पाकिस्तानच्या हॅरिस रऊफला भोवलं। 2 सामन्यांच्या बंदीचा आयसीसीचा निर्णय, तर आचारसंहिता उल्लंघनासाठी सूर्यकुमार यादवलाही आर्थिक दंड।